किन्ने के हर्सुल गावातील सर्व समाजातर्फे आमरण उपोषण साठी बसलेले हे ग्रामस्थ आहेत। सर, आपल्या मागण्या काय आहेत? आपण जे बसलेले आहेत आमच्या मागण्या काही नाही, हे छोट्याशा मागण्या आहे। आयुक्त साहेबांना जरी विचार केला, प्रशासनाने जरी विचार केला तरी हे 5 मिनिटाचं काम आहे। आमच्या मागण्या पाच जास्त नाही, हे 5 मागण्या आमच्या। जे आमचे धार्मिक स्थळ आहे, मारुती मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, मस्जिद असो, यांना पर्याय जागा द्यावे। आणि रोड जो विकास काम करताय, विकास कामाला आमचा विरोध नाहीये। त्यामुळे आमचे जे रोडमध्ये जे जागा चालली आहे, प्लॉट असो, कोणाचा घर असो, त्या बदल्यामध्ये आम्हाला मोबदला म्हणून रोख रक्कमेमध्ये पैसे मिळावे। बरं, तुमचा काही मनपाचे जे प्रशासक आहेत त्यांच्याशी काही पत्रव्यवहार वगैरे झालाय का? आमचा काही त्यांच्याशी पत्रव्यवहार झाला नाही। 3 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांनी आमची मीटिंग घेतली होती। त्या मीटिंग मध्ये बोलले होते की तुमचं गावात येऊन तुमच्याशी चर्चा करू। चर्चा याच्यासाठी करू की आमची जी जागा आहे ती आमची मालकीची जागा आहे। आमचे PR कार्ड आहे त्याचे, आणि आमची वडलोपार्जीचे कमीत कमी 150-200 वर्षापूर्वीची आमची ही जागा आहे। त्यामुळे आयुक्त साहेब बोलले होते येऊ तुमच्या हर्सुलला येऊन चर्चा करू। त्यानंतर आमचे जे मारुती मंदिर आहे, मारुती मंदिर 150 ते 200 वर्षापूर्वीचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, ते पण जुनं आहे। आणि ऐतिहासिक आमचं मस्जिद आहे आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे। तर आमच्याला याच्याबद्दल पर्याय जागा द्यावे। आणि त्यावेळेस आम्हाला साहेब आयुक्त जी श्रीकांत साहेब त्यांनी बोलले होते आम्हाला की आम्ही तुमच्याशी गावस्थानी येऊ आणि चर्चा करून तोडगा काढू। पण चर्चाला काही आले नाही आमच्याशी। त्यानंतर 3 महिन्यानंतर 3 महिन्याचा आता परवा दिवशी 4 दिवस झाले, आता एक भोंगा गाडी आली, अनाउन्सिंग केली की भाई आम्ही एक गुरुवारी या शुक्रवारी येणार आहे आणि ते तोडणार आहे। तर त्यावेळेस आम्ही 5 जण हर्सुल गाववासीचे तर्फे आम्हाला 5 जणांना बसवलेलं आहे। पूर्ण हर्सुल गावचं आम्हाला सहकार्य आहे। तर आमची एवढी मागणी आहे, आम्हाला विकास कामाला अजून पण परत सांगतो, आम्हाला जी श्रीकांत साहेबाला सांगतो, प्रशासनाला सांगतो, तर आम्हाला विकास कामाशी काही विरोध नाहीये। विकास काम जरूर करावे, पण आमचे जे आम्ही PR कार्ड धारक आहोत, आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, एवढी मागणी आहे आमची। आपलं नाव सांगा ना? माझं नाव काशीनाथ बकले। कि आपकी चर्चा हुई प्रशासक साहब से? 13 जुलाई को महापालिका के आयुक्त साहब जो है जी श्रीकांत साहब, इन्होंने गाँव वालों की मीटिंग बुलाई थी। चर्चा हुई सामने में बैठ के। इन्होंने सबके सामने, मीडिया के सामने हमको वादा किया था कि धार्मिक स्थलों को जगह देंगे और जितने मकान धारक के जो रोड वाइंडिंग में मकान जा रहे हैं त्यांना आम्ही मोबदला देऊ। आणि जे धार्मिक स्थळ आहे, सर्व धार्मिक स्थळाला कमी जागा देऊ। त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन बी आजपर्यंत ते पूर्ण केलं नाही। अचानक गावात 18 तारखेला परवा दिवशी अनाउन्सिंग केली की तुमचे घर खाली करा। 18 नोव्हेंबरला आता सध्या हे 18ला, आणि आम्ही कारवाई करणार आहे। लगेच गावात मीटिंग झाली, गावात निर्णय केला की 5 लोक उपोषणला बसा, आता लोकशाही मार्गाने आपण काम करू। आमची अजून बी गावकऱ्यांची काही इच्छा नाही आहे। सर्व जागा द्यायला, धार्मिक स्थळाची चर्चा करायला आम्ही तयार आहे। आता आम्ही 5 तारखेला 19 तारखेला उपोषणला बसलो। 3 दिवस झाले, आज 2 दिवस झाले, 3रा दिवस लागला। प्रशासनाकडनं कोणी चौकशी करण्यासाठी आलं नाही का? कोणी आला नाही, विचारपूसही केली नाही, कोणी आला नाही। खाली PIचे मॅडम आहे, ते आले, त्यांनी आश्वासन दिला की तुमची आम्ही मीटिंग लावणार आहे कमिशनर सोबत, साहेबासोबत।
2 दिवस झाले काही मीटिंग लावली नाही. हे आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भाऊ गोळकर, काय म्हणतात? हर्सुल गाव येथे 3 दिवसापासून या ठिकाणी विनुस पटेल आणि त्यांचे सर्व टीम यांचं या ठिकाणी उपोषण चालू आहे. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आज या उपोषण स्थळी आलेलो आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आम्ही त्यांना पूर्ण हर्सुल गावाला आणि या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी मी माननीय पालकमंत्री साहेबांना एवढंच विनंती करणार आहे की या ठिकाणी 500, 250 वर्ष जुन्या मस्जिदी आहे. या ठिकाणी मारुती मंदिर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी आहे, सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक आहे. या ठिकाणी जवळपास 500-600 प्रॉपर्टीज आहे की ज्या या अतिक्रमणामध्ये बाधित होणार आहे. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे. या सर्व धर्मीय लोकांच्या भावना यांच्याशी जुळलेल्या आहेत. मी एवढंच या ठिकाणी विनंती करतो माननीय पालकमंत्री साहेबांना की आपण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि माननीय आयुक्ताला आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या लोकांचे घरं बाधित होत असतील, जागा बाधित होत असेल, त्या लोकांना मुआवजा तुम्ही दिला पाहिजे. मुआवजा दिल्याच्या नंतर या ठिकाणी असणारी पुढची कारवाई आपण केली पाहिजे. आम्ही आज वंचित बहुजन आघाडीनं पूर्ण ताकदीनिशी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जर पुढे भविष्यातही काही गरज वाटली हर्सुल गावासाठी तर वंचित बहुजन आघाडी कधीही सदैव त्यांच्या सोबत आहे. इस उपोषण को आज 3रा दिन है और हर्सुल के जो PI मैडम है, केदारे मैडम, इनका सपोर्ट हमको पहले से आया है. इन्हें हमको आश्वासन दिया जब तक हम आपकी महापालिका के आयुक्त साहब और आपका शिष्टमंडल हम जब तक आपकी चर्चा नहीं कराएंगे यहाँ तोड़ने की कार्रवाई नहीं होगी. इन्होंने हमको 19 तारीख को आश्वासन दिया था. फिर भी गाँव वालों के वक्त यहाँ उपोषण लगाया गया. अभी पुलिस की तरफ से एसपी साहब यहाँ पे आके गए, PI मैडम आके गए, पुलिस प्रशासन की ओर से आके गए और इन्होंने हमको बोला कि भैया आप हमारे रिक्वेस्ट पे अभी उपोषण छोड़ो. हमने इनको वादा किया मैडम हमारे गांव के जो प्रतिष्ठित नागरिक है, माजी नगर सेवक है, ज्येष्ठ नागरिक है, समाज सेवक है, हम इनसे 2 घंटे के अंदर चर्चा करते हैं, मीटिंग लगाते हैं और शाम में या सवेरे हम उपोषण आपके बोलने पर छोड़ेंगे. तो इन्होंने हमको आश्वासन दिया कि आप उपोषण हमारे बोलने पर छोड़िए. हम मंगल या बुधवार को आने वाले मनपा के जो भी अधिकारी संबंधित हम 100% इनकी आपकी मीटिंग लगाएंगे. मीटिंग में जो भी निर्णय होगा, अगर गाँव वालों का हक का निर्णय आया तो हम उपोषण आगे नहीं करेंगे. अगर मनपा के आयुक्त अपनी जो इनकी जो हट है इसको कायम रखते हैं और हमारी बात को, हमारी जो बात है गाँव वालों की, मंदिर को जगह दो, गाँव वालों को मुबदला दो, ये नहीं मानते तो फिर से गाँव वालों की हम चर्चा करेंगे और फिर से उपोषण लगाएंगे. हम आपको पत्रकार के माध्यम से ये मैसेज में दे रहा हूँ, कल जो हमने यहाँ मीटिंग रखी थी 11 बजे पत्रकार परिषद रखी थी, ये हम आज कैंसिल कर रहे हैं, इसको डिस्पोज कर रहे हैं. मैं सभी पत्रकारों से ये कहूँगा कि आपसे क्षमा चाहता हूँ. अगला जैसा हमारा गाँव वालों का निर्णय आएगा फिर हम आपके चैनल के माध्यम से आपके पास मैसेज देंगे. और अभी हमारे वंचित बहुजन आघाड़ी के अमित भाऊ नेता यहाँ पे आए, इन्होंने हमको पाठिंबा दिया. वंचित बहुजन की ओर से पूरे गांव को इनका मैं दिलो जान से पूरे गांव की ओर से शुक्रिया अदा करता हूँ. इतना कह के मैं बात खत्म. युनुस पटेल जे आहेत हे सर्व धर्म याच्यापेक्षा उपोषणाला बसलेले आहेत. आज यांचं म्हणणं असं आहे की 13 जुलैपासून तर आस्था काय ठिकाणी त्यांना नुसतं आश्वासन देण्यात येत आहे, तुम्हाला मोबदला देऊ, तुमच्या धार्मिक स्थळांसाठी जागा देऊ, पण फक्त हे तोंडी आश्वासनं चालू आहेत. अजून त्यांनी काही हे केलेलं नाहीये.